राधा, ते काही नाही, डोळ्यात जरा कचरा गेला होता. हॅलो, हा हा बोल ग. अगं झाली का काही सोय राहायची? अगं नाही नाही, पण मी ऍडजस्ट करेन ना, चालेल मला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो. हा, तुमच्याकडे आहे का अवेलेबल रूम? थँक्यू. जवळपासच्या एकाही हॉस्टेलमध्ये रूम नाही आहे अवेलेबल. पण तू टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी मार्ग काढू. काय झालं? काय करू? माझी राहायची कुठे सोयच होत नाहीये. काय करू, कुठे जाऊ, काहीच सुचत नाहीये. डोळ्यासमोर फक्त अंधार आहे. डोळ्यासमोर अंधार आला ना की मगच उजेडाचं महत्व कळतं. म्हणजे अगं ते मी माझ्याबद्दल बोलत होतो. कबीर ऐक, काय झालं, बोल ना. म्हणजे बघ हा, इफ यू डोंट माइंड, पण हा म्हणजे मी जर तुझ्या घरी राहायला आले तर चालेल का? ए बघ, मी बोलले होते सॉरी. अगं डफर, माझ्याही मनात हेच होतं, पण तुला कसं विचारायचं म्हणून बोललो नाही. हा, पण मग मी तुला सॉरी बोलले ना त्यासाठी. ए म्हणजे तुला ऑफकोर्स मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला मित्र म्हणतेस ना, मग तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो ना मी. ए आणि तुझ्या घरच्यांना चालेल ना? आय मीन त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही ना? हो, आय मीन नाही. काय? अगं म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण माझी आई आहे ना, ती खूप स्ट्रिक्ट आहे आणि मी तिला विसरूनच गेलो होतो. तिला असं नाही आवडणार कोणी घरी राहायला आलं तर. अगं पण राधा, तू तुझ्या घरी का नाही जातेस राहायला? म्हणजे थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. कारण मला नाही जायचंय माझ्या घरी राहायला. पण का? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ कबीर, मी माझ्या फॅमिली विषयी तुला योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन, सगळं सांगेन. पण प्लीज त्याआधी तू मला फोर्स नको करूस, आय प्रॉमिस. ओके, वेट. हे बघ, तू माझ्या घरी येऊ शकत नाहीस राहायला, पण तुला मी एकटं नाही सोडणार. तुझी जिथे राहायची सोय होईल ना, तिथे मी येईन तुझ्यासोबत राहायला. सो तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. डोंट वरी, मी करतो काहीतरी फिगर आउट. आले आले आपली राधाबाई आली. हे बघ, आली बाय बघ, आली राधाबाई आली. राधाबाई, आपल्याला विश्वासच बसत नाही तू आता घरी परत येणार ते. अरे म्हणजे काय, तिचं घर आहे, ती आपल्या घरी नाही येणार तर कुठे जाणार ती? दादा अक्काने ना तुझी रूम एकदम बदलून टाकली, म्हणजे कलर बिलर एकदम चकाचक. अरे अरे गब्बर तू सगळा सरप्राईज सांगून टाकला, याला भेजत नाहीये. अरे अक्काने ना राधासाठी काय काय खायला बनवायचं ते पण प्लॅन करून ठेवला. गब्बरला ना खायचं प्यायचं सुस्त सारखा. अरे राधा तर घरी येणार, तिला काय दुसरा ऑप्शन नाहीच आहे ना. काय पांडे? हो, आता तर काय कॉलेजनेच सांगितलं हॉस्टेल खाली करा आणि घरी जा. मग आपली राधा आपल्या घरी येणार तर कुठं? कॉलेजने हॉस्टेल रिकामा करून आपापल्या घरी जायला सांगितलंय. पण घरी तेच जातील ना ज्यांचं स्वतःचं घर असतं. राधा म्हणजे ते घर पण तुझं आहे आणि ती माणसं पण तुझी आहेत. आणि तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. राधाबाई काय बोलते तू? का आवडलं नाही का? नाही, गेले 20 वर्ष तुम्हाला हवं ते करताय, वाटेल ते धंदे करताय, मला फसवताय. आणि आता मी एवढंसं बोलले तर लगेच राग आला तुम्हाला? राधा, तू त्यांना का बोलते? ह्यात त्यांची काहीच चूक नाहीये. ओ, वाईट वाटलं का तुला? नाही, बरोबर, तुझे पंटर्स आहेत ना ते. आणि तू कोण?
जो स्वतःला माझा बाप म्हणवतो, पण खर तर आहे एक जगविख्यात डॉन, देवा सुर्वे उर्फ देवा भाई. हे बघ राधा, हे आपण सगळं आपल्या घरी जाऊन सुद्धा डिस्कस करू शकतो. इथे रस्त्यात तमाशा कशाला? आणि देवाने तुझी याबद्दल कितीतरी वेळा माफी मागितली, मग परत काय तुझं? आपल्या भाईच्या मनाचा विचार कर ना थोडा. का नाही? ह्याने कधी माझ्या मनाचा विचार केला? राधाला कळलं तर काय वाटेल किंवा तिच्या मनाचा विचार केला? लहानपणापासून बापाचं नाव नाही लावू दिलं तेव्हा कधी विचार केला? किंवा तिच्या कॉलेजमध्ये जर कळलं तर तिला काय वाटेल, सगळ्यांना कळलं तर काय वाटेल याचा कधी विचार केला? मग मी का विचार करू तुमच्या सगळ्यांचा? राधा प्लीज शांत हो, प्लीज. नाही नाही, मी गप्प नाही बसले तर ते तुम्ही काय ते गन पॉइंटने घाबरवता तसं घाबरवणार आहेत का मला? बोलून काय दाखवतो? डायरेक्ट गन पॉइंटने घाबरव ना. तुम्ही सगळ्यांना घाबरवता तसे घाबरव. बट आय वॉर्न यू. ओ सॉरी सॉरी, तुम्हाला इंग्लिश बोललेलं कळणारच नाही ना. पण तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर धमकी देते मी. बरं ठीक आहे राधा, आमचा नाही, अगं अक्काचा तरी विचार कर, तिच्यासाठी तरी तू आमच्या घरी चल. ए प्लीज, उगाच अक्काचं नाव काढून इमोशनल ब्लॅकमेल करायची काही गरज नाहीये मला. नाही त्याचा काही फायदा पण होणार नाही. राधाबाई पण तू राहणार कुठे? एक मिनिट, तो तुमचा प्रश्न नाही हा, तो माझा प्रश्न आहे. आणि माझं काय करायचं ते माझं मी बघून घेईन. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. पण मी त्या घरात परत पाऊल ठेवणार नाही. राधा, तुला आपला प्रॉब्लेम आहे ना, आपण दुसरीकडे कुठे पण राहू, तू त्या घरी राहा. मिस्टर देवा सुर्वे, तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आलात? नाही म्हणजे तुम्ही ऍक्टिंग खूप छान करता, तुम्हाला ऍक्टिंग मध्ये यायला हवं. राधाबाई काय बोलते तू? भाई तुझी किती काळजी करतोय बघ ना. प्लीज हा प्लीज, ही सगळी नाटकं ना मला आता परत नकोय. मी काय करायचं, कुठे जायचं ते माझं मी बघेन. वेळ पडली ना तर रस्त्यावर राहीन, पण त्या घरात परत पाऊल नाही ठेवणार. मग माझा जीव गेला तरी चालेल. जोपर्यंत राधाची कुठे सोय होत नाही ना, तोपर्यंत आपण पण कुठे जाणार नाही. ती आपल्याला आता बाप मानत नाही म्हणून काय झालं? काही झालं ना, आपलीच मुलगी आहे रे. मे आय कम इन मॅम? Yes, come in. मॅम, तुम्ही राधाला ओळखतच असाल ना? Of course ओळखते. मॅम ऍक्च्युली ती तिच्या घरी जाऊ शकत नाही. का? म्हणजे तिच्या मैत्रिणीकडे, दुसऱ्या हॉस्टेलमध्ये सगळीकडे चौकशी केली, बट काहीच अवेलेबल नाहीये. बरं मग? मी तिला माझ्या घरी घेऊन जायचं प्रॉमिस केलंय. That's nice. ती तुझी मैत्रीण आहे आणि तू तिला हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय, ही चांगली गोष्ट आहे. हा म्हणजे तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून तिची सेफ्टी, तिला प्रोटेक्ट करणं ही माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो मी तिला माझ्या घरी राहायला घेऊन आलो तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? तू तिला तुझ्या घरी राहायला घेऊन गेलास तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू तिला माझ्या घरी राहायला घेऊन आलास तर मला प्रॉब्लेम असेल ना. मॅम म्हणजे मी तिला आपल्याच घरी राहायला घेऊन येणार होतो. थँक गॉड तुला हे रिअलाइज झालं की ते आपलं घर आहे आणि फक्त तुझं नाहीये. मी पण त्या घरात राहते. आय मीन व्हॉट इज रॉंग विथ यू कबीर? आर यू आउट ऑफ युअर माइंड कबीर? तिला तू आपल्या घरी घेऊन येणार आहेस आणि काय सांगणार आहेस तू तिला? डीन डॉक्टर मोनिका श्रीखंडे ही माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे. वाव, आम्ही दोघं जण ह्याच घरात राहतो एकत्र. मॅम ते मी तिला सांगेन काहीतरी. यू डोंट वरी अबाउट इट. हाव एम आय सपोज टू नॉट वरी अबाउट? लिसन, मी मगाशीच राधाशी बोलली आणि मी तिला सांगितलंय की मी काही ना काहीतरी सोल्युशन काढेन, काही ना काहीतरी एक वे आउट काढेन. सो बघूया ना आपण आपल्याच घरात. इट्स इम्पॉसिबल कबीर, इट्स इम्पॉसिबल, इट्स इम्पॉसिबल. आई प्लीज, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. कबीर, मी आधीच सांगितलं या कॉलेजमध्ये नात्यांना जागा नाही. नो फ्रेंडशिप अँड ऑल दिस. फक्त अभ्यास आहे की अभ्यास. मला वाटलं होतं
तू माझी फक्त आई नाहीस तर बेस्टेस्ट आई आहेस. म्हणजे तू माझी फक्त टीचर नाहीस तर माझी फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड, सगळं तूच आहेस. पण तू मला कधीच समजून घेऊ शकत नाहीस. तुझा मुलगा असून मी कोणाला सांगू शकत नाही, सगळ्यांसमोर तुला आई म्हणू शकत नाही, तुला मिठी मारू शकत नाही, मी घरी येऊ शकत नाही. माझी अवस्था कशी झालीये माहितीये, एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यात पक्ष्याला ठेवल्यासारखी झालीये. पण पण ह्या सगळ्यासाठी मी तुला ब्लेम नाही करणार, कधीच नाही. कारण आय नो तू हे सगळं करतेस तुझ्या नियमांसाठी, तुझ्या एथिक्स साठी. बट आई, मुलगा म्हणून मला कधीतरी आईची जास्त गरज वाटते. सॉरी मॅम, मग मलाही नाही येता येणार तुमच्याकडे राहायला. कारण बाकीच्या स्टुडंटसाठी जे नियम आहेत तेच माझ्यासाठी पण ना. इट्स ओके, मी बघतो माझी काहीतरी वेगळी सोय. कबीर, काय डॉलीबाई, नातवाची बाजू घ्यायला फोन केला असशील तर मी काहीही ऐकून घेणार नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुझा. सगळं अँटिसिपेट करायचं. मी कशाला फोन केला, ती मुलगी कशी असेल, उद्या काय होणार आहे, सगळं माहित असतं ना तुला. व्हॉट इज रॉंग विथ यू? कसं होणार आहे हे सगळं? घरात आल्यानंतर ह्या गोष्टी लपून राहणार आहेत का? त्यातनं घरात तू नाहीयेस हे सगळं मॅनेज करायला. कॉलेज, हॉस्पिटल, घर, कबीर, मी एकटी काय काय मॅनेज करणार आहे? आजी आजी, यू डोंट वरी, आय मॅनेज. म्हणजे मी करीन मॅरेज. प्लीज प्लीज. कबीर बेटा, 2 मिनिटं बाहेर जाशील? ओके. मोनिका, आता माझं शांतपणे ऐकशील? हे बघ, तुझ्यासाठी एखाद्या स्टुडंटला घरी आणणं कबीर सोबत, तेही 1-2 महिने राहायला आणणं, तारेवरची कसरत आहे. तू आधीच खूप सोचलेस. पण या संधीकडे तू नीट पाहिलंस ना तर कबीर बरोबर राहायची अशी संधी तुला परत मिळणार नाहीये. हा, थोडी गडबड होईल, धावपळ होईल, पण आपल्या मुलासोबत वेळ शेअर करतोय याचा आनंद निश्चितच जास्त असेल ना. आई, तू म्हणतेस ते सगळं पटतंय मला, पण तुला सांगू, आता मी इथं तुझ्यापासून दूर आहे ना तर होमसिक झाली आहे. नात्याचं महत्व दूर गेल्यानंतरच कळतं. हे बघ, कबीर अल्लड वयातला आहे. त्याला आता तुझ्यातल्या स्ट्रिक्ट आईची नाही पण प्रेमळ मैत्रिणीची गरज आहे. हे बघ, सुंदर फुलपाखरू उंजळीत घट्ट धरून ठेवलं ना तर ते गुदमरेल. घट्ट चिमटीत पकडलं तर त्याचे पंख तुटतील. मग काय करायचं? त्या फुलपाखराला अलगद आपल्या ओंजळीत येऊन बसून द्यायचं. मग तो त्याचे रंग आपल्या ओंजळीत सोडून उंच उडून जाईल. पण त्यात त्याचंही सुख असतं आणि आपलंही. आई, पण त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ऐकतेच आहे ना मी. तो त्याच्या मैत्रिणीला घरी घेऊन येणार म्हणजे मैत्रीण एका मित्र आहे ह्याच्याशी माझा प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम हा आहे की ती ह्याच कॉलेजची स्टुडंट आहे आणि कबीर माझा मुलगा आहे हे तिच्यापासून कसं लपवलं जाणार? आम्ही जर का सगळेजण एकाच घरात राहणार असलो तर डे टू डे लाईफ मध्ये हे खूप डिफिकल्ट होऊन जाईल. बरं, मी एकटी काय काय मॅनेज करू? मग ती मुलगी तरी कसं मॅनेज करेल? तेही एकटी? तिच्या घरचे सुद्धा तिच्या बरोबर नाहीये. इथं तू आहेस, कबीर आहे, पिंकी आहे. एकटेपणा काय असतो हे मी तुला सांगायची गरज नाहीये. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे तुझ्या बाबतीत झालं ते तिच्या बाबतीत होऊ नये. माणूस आणि माणुसकी यावरचा तिचा विश्वास उडू नये म्हणून तरी तू एवढं करू शकतेस ना. ठीक आहे, विचार कर. बाय. कबीर, एक गोष्ट लक्षात ठेवायची कबीर, राधा समोर मी तुझी आई नाहीये. म्हणजे बोलव राधाला आपल्या घरी राहायला.
खरंच? पण लक्षात ठेवा, हो हो, माहितीये माहितीये. मी तुझा मुलगा म्हणून नाही तर एक स्टुडंट म्हणून राहायला येणार आहे, म्हणजे राधा सारखाच. करेक्ट. आणि तुला माझ्या काहीच आवडीनिवडी माहित नसणार आहेत, कारण मी थोडेच दिवस येणार आहे ना राहायला. आणि आणि मी काय करेन माहितीये, आपले सगळे फोटोज काढून ठेवीन, त्यामुळे काही टेन्शनच नाही. ओके. आणि तू नेहमी बिझी असणार आहेस, त्यामुळे मी सगळं मॅनेज करीन. हे सगळं तुला खरंच जमणार आहे का कबीर? राधासाठी आय मीन माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मी एवढा प्रयत्न तर करूच शकतो ना मोनिका मॅम. खूप. थँक्यू सो मच. लव्ह यू मॅम. लव्ह यू टू. ओके, मी आता जातो. मी राधाला सांगतो. बाय 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 बाय. गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन सांग, हे खरंय? हे पांडे, तुला आपल्यावर भरोसा नाही? अरे हे म्हणजे सरळ सरळ नजर केस झाली. आई शपथ, आपल्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की कधी हे असं काय घडत. नाही, आम्हाला तर स्वप्नच पडत होतं ना असं घडल म्हणून. की बाई कुठल्या जन्माचा बदला घेते काय माहिती माझ्या देवाकडनं. हे सत्या, आपण एक काम करूया ना, डॉलीबाईला जाऊन सांगूया ना की राधा तिच्या घरात नको ठेवून घेऊ म्हणून. आणि त्याने विचारलं का, तर काय सांगणार? राधाला आम्हाला आमच्या घरात घ्यायचंय म्हणून तुम्ही तुमच्या घरात ठेवू नका असं? तुझा भेजा काय गुडघ्यात आहे का रे? ती बाईले त्रास देईल का माझ्या राधाला? कसं होईल तिचं? लय काळजी वाटते रे. काय करेल बिचारी ती? अरे पण तिला जर काय लागलं तर आपल्याला कसं कळणार ते? म्हणजे तिला काय हवं काय नको कोणाला सांगणार ती? फायनली तू स्वतःचं घर सुद्धा उद्ध्वस्त केलास. म्हणून तुझं नाव, तुझी संपत्ती, तुझा पैसा आणि हे नातं सगळं सोडून चाललीये मी. मला वडील नाहीयेत मॅम. वेळ पडली ना तर रस्त्यावर राहील, पण त्या घरात परत पाऊल नाही ठेवणार. ओके. ओके, परत एकदा आपण ना बाप म्हणून फेल ठरलो. की या हाताने आपण तिला वाढवलं, तिला काय हवं नको ते बघितलं, तिचे खूप लाड केले आपण. बाबा बाबा करत तिनं आपल्या मागे फिरायची, आपल्याकडे बघत पण नाही. अक्की ती घर सोडून गेली तेव्हा तिला आणायला आपण सगळ्यांनी किती प्रयत्न केले, काय काय केलं काय नाही केलं, तरी पण आपण फेल. असं नको बोलू देवा, असं नको बोलू. अक्की काय 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 सांगू तुझं? आपण तिच्या कॉलेजात गेलो, तिच्या कॉलेजात आपण ऍडमिशन पण घेतली, तिथे पण आपण फेल, कारण आपल्याला ती तिथे ओळख पण दाखवत नाही. ओके, लहानपणी आपण ना त्या देवळाबाहेर बसायचो तेव्हा ना त्या देवळाच्या भिंतीवर एक लाईन लिहिलेली, आठवतं सत्य? तिथे लिहिलं होतं की ह्या जन्मात आपण जे जे कराल ना तिथे ह्याच जन्मात बघू. कर्म. असं नसतं देवा, असं नसतं. म्हणजे आपण जी भाईगिरी केली, आपण जी दादागिरी केली, त्यामध्ये ना आपण बऱ्याच बापांना ना त्यांच्या पोरापासून वेगळं केलं, बऱ्याच पोरांना त्यांच्या बापापासून वेगळं केलं. म्हणून तो वरचा आहे ना तो हा खेळ खेळतोय. अख्खे आपल्याला आता पटतंय, आपल्याला कळून चुकलंय की लोक आहेत ना ती मरणाला उगीच घाबरतात. खरा त्रास ना ही जिंदगीच देते. ए देवा, नाही रे देवा, असं नाही रे देवा. देवा अरे, मौजों की रवानी